गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी आहे. मंगेशकर रुग्णालयानं रुग्णाची दखल घेतली नाही असा आरोप रुपाली चाकणकर यांनी केलाय. वेळेत उपचार मिळाले असते तर रुग्ण वाचला असता असं चाकणकर म्हटलंय. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं कोणतीही नियमावली पाळली नाही. अंतिम अहवालानंतर दोषींवर कारवाई होणार, कुणालाही वाचवलं जाणार नाही असं आश्वासन रुपाली चाकणकरांनी दिलं. रुग्णाला उपचार देण्यासाठी रुग्णालयानं टाळाटाळ केली. रुग्णाची माहिती गोपनीय असते ती रुग्णालयानं समोर आणली असा आरोप महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केलाय. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरणात प्राथमिक अहवाल सादर करण्यात आलाय. यामध्ये रुग्णालयानं रुग्णाला भरती करून घेण्यापूर्वी 10 लाख रुपये मागितल्याचा निष्कर्ष समितीनं काढलाय. मात्र उपचार झाले नसल्यानं वैद्यकीय हलगर्जीपणाचा मुद्दा निकाली असल्याचाही निष्कर्ष काढण्यात आला. भिसे कुटुंबियांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पत्र लिहिलंय. डॉक्टर घैसास यांच्यामुळेच गर्भवती महिलेचा जीव गेलाय. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे. पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी पुणे पोलिसांनी दीनानाथ रुग्णालयातील सीसीटीव्ही तपासलेत. यामध्ये पीडित गर्भवती महिला रुग्णालयात 5.5 तास बसून असल्याचं प्रथमदर्शनी पोलिसांना दिसून आलं. एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यावर भाजपनं दावा ठोकलाय. ठाणे हा भाजपचा बालेकिल्ला आहे. भाजपचे 9 आमदार आहेत असं मोठं वक्तव्य भाजप नेते संजय केळकर यांनी केलंय. नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी भाजपची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दिल्ली, हरियाणा आणि झारखंड वगळता उर्वरित सर्व राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षांच्या संदर्भात चर्चा पूर्ण झाली. पुढील आठवड्यापासून क्रमशः प्रदेशाध्यक्षांची घोषणा करण्याचा पक्षाचा विचार आहे. मराठा आमदारांनी धनंजय मुंडेंना टार्गेट केलं असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला होता. दरम्यान सदावर्तेंच्या आरोपात कोणतंही तथ्य नाही असा पलटवार आमदार प्रकाश सोळंके यांनी केलाय. हा वाद वंजारी मराठा नव्हता, हा वाद खंडणीचा प्रकार होता, म्हणून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी झाली असं सोळंके म्हटलं. लातूर महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहर यांना एअर अँब्युलन्सनं मुंबईला हलवण्यात आलंय. त्यांना पुढील उपचारासाठी कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जाणार आहे. जुन्याच्या आळेफाट्यावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाच्या जमीन संपादनाविरोधात शेतकरी आक्रमक झालेत. बागायती जमीन उद्ध्वस्त न करता महामार्ग जिरायत भागातून वळवण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अमरावतीमध्ये शिवसेना उभाठ्याकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करावं अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. येवल्यात छावा क्रांती सेनेकडून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन 7/12 कोरा करण्याची मागणी आंदोलकांनी केली. परशुराम घाटातील रॉक बोल्टिंगचं काम अंतिम टप्प्यात आलंय. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका कमी होणार आहे. अकोल्यात सूर्य आग ओकू लागलाय. काल अकोला जिल्ह्यामध्ये 43.2 तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक चांगलेच हैराण झाले. पाटणच्या लेंढोरी गावात एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये रानगव्यांनी धुडगूस घातला. शेतामध्ये धुडगूस घालता 20 ते 25 रानगव्यांनी 4 एकरातील कलिंगडाची शेती उद्ध्वस्त केली आहे. शासनानं वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता शेतकरी करतायत. सोलापुरात 2 शाळकरी मुलींच्या मृत्यूनंतर महानगरपालिका ॲक्शन मोडवर आली आहे. बाबू जगजीवन झोपडपट्टीमध्ये मेडिकल कॅम्प सुरू करत स्थानिक नागरिकांच्या आरोग्य तपासण्या सुरू करण्यात आल्यात. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात 80 ते 90 घरात डेंग्यूचा प्रादुर्भाव करणाऱ्या अळ्या आढळून आल्या. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात स्थित संरक्षण भिंतींना पुन्हा एकदा तडे गेले असून येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी या भिंती कोसळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. विशेषतः पेढे गावाच्या बाजूने असलेल्या भिंतीत गंभीर तडे दिसून आले असून स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सरकारच्या वतीनं शेतकऱ्यांना देण्यात येणारी 1 रुपयात पीक विमा योजना बंद करण्यात येऊ नये अशी मागणी धुळ्यातील काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष माजी आमदार कुणाल पाटील यांनी सरकारकडे केली आहे. योजना बंद केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसेल असं कुणाल पाटील म्हटलंय. जळगावच्या सोनवतमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय. सोनवत ग्रामीण रुग्णालयामध्ये महिलांची संतती संबंधित शस्त्रक्रिया नियमितपणे केली जाते. रविवारी रात्रीच्या वेळेस एका महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र या रुग्णालयामध्ये एकही डॉक्टर, नर्स याशिवाय सुरक्षा रक्षकही उपलब्ध नसल्याची बाब उघडकीस आली आहे. आंबेगावच्या नादूरमध्ये श्रीरामनवमी उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला. या शर्यतीमध्ये खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील बैल मालकांनी सहभाग घेतला. वाशिमच्या मानोरा शहरातून वाहणारी अरुणावती नदी कोरडी पडली आणि त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतातील पिकांचा प्रश्न गंभीर झालाय. नदीला पाणी नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध प्रमाणपत्र आणि परवान्यांची सुविधा आता नागरिकांसाठी ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय महानगरपालिकेनं घेतलाय. त्यामुळे आता नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या चक्रा मारण्याची गरज भासणार नाही.
चैत्र एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। रोषणाईसाठी अत्याधुनिक साधनांचा वापर करण्यात आलाय। भाविकांनी सकाळपासूनच मंदिरात गर्दी केली आहे। माढा तालुक्याला प्रथमच महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान पैलवान शेळके यांनी मिळवून दिला। आमदार अभिजित आबा पाटील यांच्या हस्ते पैलवान शेळकेंचा सत्कार करण्यात आला। पैलवान शेळके यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। चैत्र यात्रेसाठी पंढरपूर मंदिर प्रशासन सज्ज झालंय। मंदिर समितीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। भाविकांसाठी आवश्यक सोयी सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे। मंत्र्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या सरकारी वाहनांच्या नंबर प्लेट अजूनही बदलल्या नसल्याचं वास्तव समोर आलंय। त्यामुळे नियम फक्त सामान्य जनतेसाठीच आहेत का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट लावण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे। महाड वरंद घाट मार्गे पुण्याला जाणाऱ्या घाट रस्त्याच्या कामादरम्यान शिवलिंग सदृश्य दगड सापडला। भरत गोगावले यांनी शिवलिंग सदृश्य दगडाची पाहणी केली आणि शिवलिंगाची तपासणी करून पुढील व्यवस्था केली जाईल असं गोगावले यांनी सांगितलं। दौंडच्या शिरापूरमध्ये बिबट्याने एका शेतकऱ्याच्या 5 शेळ्यांचा फडशा पाडला। बिबट्याच्या हल्ल्यानंतर गावात भीतीचं वातावरण पसरलंय। वारंवार पिंजरा लावण्याची मागणी करून देखील वनविभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम सध्या पालघर जिल्ह्यात युद्धपातळीवर सुरू आहे। मात्र हे काम करत असताना ठेकेदारांकडून अनेक नियम धाब्यावर बसवले जात आहेत। डहाणूसारख्या हरित पट्ट्यात देखील परवानगी नसताना खोदकामासाठी भूसुरुंग स्फोट केले जात असल्यानं परिसरातील अनेक घरं धोकादायक बनली आहेत। सांगलीत म्हसोबाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात 3 दिवस चाललेली म्हसोबा देवाची यात्रा उत्साहात आणि शांततेत पार पडली। पालखी प्रदक्षिणेवेळी भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण केली। सोलापुरात विस्कळीत पाणी पुरवठ्याला वैतागलेले नागरिक रस्त्यावर उतरले। 2 महिन्यांपासून नियमित पाणी मिळत नसल्याची तक्रार करत नागरिकांनी रास्ता रोको केला। नोंदणीची किचकट प्रक्रिया आणि मोबदला मिळण्यास दिरंगाई यासह अन्य कारणांमुळे शेतकऱ्यांकडून नाईलाजास्तव खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री केली जाते। वर्धा जिल्ह्यात 12,21,000 क्विंटल सोयाबीनची खुल्या बाजारात शेतकऱ्यांनी विक्री केली आणि या तुलनेत हमीभावात 10% जास्त खरेदी झाली नसल्याचं वास्तव आहे। या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 500 ते 2,000चा फटका बसतोय। परळीतील वैद्यनाथाच्या मंदिरात गीत रामायणाचे सूर गुंजले। अमोल पटवर्धन आणि आसावरी जोशी यांच्या गायनानं रसिक मंत्रमुग्ध झाले। माणगाव शासकीय रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे 14 वर्षीय बालकाचा मृत्यू झालाय। गौरांग गायकर या 14 वर्षीय बालकावर उपचार न करताच घरी पाठवण्यात आलं आणि दुसऱ्याच दिवशी गौरांगचा मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केला। लाडकी बहिणी योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर थोडा ताण पडलाय। मात्र शासनानं इतर योजनांना निधी कमी पडू दिला नाही असं माणिकराव कोकाटे म्हणाले। विरोधी पक्षातील नेत्यांकडे काहीही काम नाही, त्यामुळे उगाच काहीतरी उकरून काढलं जातंय अशी टीका माणिकराव कोकाटे यांनी केली आहे। अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर पुन्हा एकदा घसरले आहेत। सध्या कांद्याला फक्त 800 ते 1100 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतोय। अवकाळी पावसामुळे आधीच उत्पादनाचं मोठं नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे आर्थिक फटका बसलाय। यवतमाळच्या पुसदपासून जवळच असलेल्या निंबीपाडी येथील शेतकऱ्याच्या शेतातील 2 एकरातील 300 पपईच्या झाडाची अज्ञात व्यक्तींनी कत्तल केली। या शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। बदलापूर MIDC मधून वाहणाऱ्या नाल्यामध्ये अनेकदा प्रदूषित फेसाळलेलं सांडपाणी पाहायला मिळतंय। महत्त्वाची बाब म्हणजे हे रासायनिक सांडपाणी नाल्याद्वारे उल्हास नदीमध्ये जात असल्यानं नदी प्रदूषित होते आणि यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। नागपुरातील श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रेमध्ये भारतीय संविधानाचा चित्ररथ आकर्षणाचं केंद्र बनला। भारतीय राज्यघटनेच्या मूळ प्रतीचं मुखपृष्ठ चित्ररथाद्वारे प्रस्तुत करण्यात आलं। पुण्याच्या वारजेमध्ये फर्निचरच्या गोदामाला आग लागली। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। बीडच्या मिलतनगरमध्ये एका उभ्या टेम्पोवर विद्युत तार पडल्यानं टेम्पोला आग लागली। या आगीमध्ये टेम्पोचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान अग्निशमन दलानं घटनास्थळ दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलं। हातकणंगलेमध्ये अल्पवयीन मुलीवर भानामती करून शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याच्या कारणानं एक महिला, मांत्रिक आणि वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पोक्सो अंतर्गत भोंदूबाबा एजंट महिला आणि तिला सहकार्य करणाऱ्या चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मालवणमधील मालवणी परिसरात 2 महिलांचा ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। आम्हाला ड्रग्जचं व्यसन लागलंय, ड्रग्ज घेतल्याशिवाय राहत नाही असा त्या 2 महिलांमधला संवाद व्हायरल होतोय। बदलापुरातून बेपत्ता झालेला 12 वर्षीय मुलगा गुजरातमध्ये सापडलाय। क्लासला जातो असं सांगून हा मुलगा घरातून निघून गेला। दरम्यान मुलाचं अपहरण झालं की त्यानं स्वतःहून घर सोडलं। या संदर्भात पोलीस तपास करतायत। प्रॉपर्टीचे बनावट दस्तावेज तयार करत उल्हासनगरमध्ये एकाची फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणी प्रेम शर्मा नामक आरोपीला अटक करण्यात आली आहे।
संगमनेरमध्ये खासगी दवाखान्याच्या डॉक्टरनं 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलाय। कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या मुलीला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं, मात्र मुलीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरनंच अत्याचार केला। दरम्यान आरोपी डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतलं। वर्ध्याहून नागपूरकडे निघालेल्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधून 55 ग्रॅम सोन्याचा ऐवज चोरट्यानं हातचलाखी करून लांबवला। ही घटना नागपूर ते नालवाडी दरम्यान एसटी प्रवासात घडली असून प्रतिभा कांबळे असं तक्रारकर्त्या महिलेचं नाव आहे। येवल्याच्या शेवगे इथे शेतकऱ्यानं जनावरांसाठी साठवून ठेवलेला 15 ट्रॉली चारा आगीत जळून खाक झाला। आगीचं कारण अस्पष्ट असलं तरी अज्ञात समाजकंटक आग लावून पळून गेल्याचा संशय व्यक्त केला जातोय। यवतमाळ शहरातील एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या IPL सट्ट्यावर पोलिसांनी धाड टाकली। पोलिसांनी 2 तरुणांसह 70,000चा मुद्देमाल जप्त केला। छत्रपती संभाजीनगरमध्ये 13 वर्षीय मुलीला आई वडिलांची हत्या करण्याची धमकी देत एका विकृतानं अत्याचार केला। रिझवान पटेल असं विकृताचं नाव असून पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे। पुणे जिल्ह्यात तळेगाव दाभाडे इथे मारुती मंदिर चौकात रामनवमी मिरवणुकीमध्ये अतिउत्साह तरुणाच्या अंगाशी आला। मलखांब प्रात्यक्षिकावेळी तरुणाचा चेहरा भासला। पुण्याच्या नानापेठमधील पारेकवाड्याला आग लागली। अग्निशमन दलानं तासाभरात या आगीवर नियंत्रण मिळवलं। नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी स्थापन केलेल्या सर्व सोसायटीचे सचिव मिलिंद देशमुख यांना अटक करण्यात आलेली आहे। जगविख्यात गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स अभिमत विद्यापीठात कोट्यावधींचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केली आहे। माजी कुलगुरू अजित रानडे यांनी राजीनामा दिला होता आणि त्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे। सायन पनवेल मार्गावर सानपाडा इथे एका ट्रॅव्हल बसचा अपघात झाला। पुण्याच्या दिशेनं जाताना दुभाजकाला धडक दिल्यानं हा अपघात झालाय। या अपघातात वाहन चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। नाशिक जिल्ह्याच्या 24 धरणात 41.59% पाणीसाठा शिल्लक आहे। भूजल पातळी खाली जात असल्यामुळे मालेगाव, येवला यासह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 484 गावं आणि 567 वाड्यांवर पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणीसाठा वेगानं कमी होत असून सध्या या धरणात मिळून 33% पाणीसाठा शिल्लक आहे। पाऊस पडेपर्यंत हे पाणी पुरणार नसल्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनानं आधीच राज्य सरकारकडे राखीव साठ्याची मागणी केली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी सरासरीपेक्षा 120 पाऊस झाला, मात्र आवर्तनातून पाण्याचा वारेमाप वापर आणि उष्ण वातावरणामुळे बाष्पीभवनाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढलाय। त्यामुळे अजून 3.5 ते 4 महिने शिल्लक जलसाठा पुरवण्यासाठी जिल्हा प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे। PPFवर एप्रिल ते जून 2025 या तिमाहीचा व्याजदर 7.1% कायम ठेवण्यात आलाय। PPF हा भारतातील दीर्घकालीन गुंतवणुकीचा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे। प्राप्तिकर सवलत मिळवण्यासाठी या गुंतवणुकीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो। गेल्या काही दिवसांमध्ये गगनाला भिडलेले सोन्या चांदीचे भाव अखेर ट्रम्प इफेक्टनं कोसळल्यात। नागपुरात एप्रिल महिन्यात केवळ 5 दिवसात चांदी किलो मागे GST विना 12,400 रुपयांनी घसरली, तर 10 ग्रॅम शुद्ध सोनं 2,300 रुपयांनी उतरलं। जानेवारी ते मार्च 2025 या 3च महिन्यांच्या काळात सोन्याच्या किमतींमध्ये तब्बल 17,000पेक्षा अधिक वाढ झाली। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या प्रतिपूर्ती शुल्कामुळे जागतिक बाजारपेठेबरोबरच शेअर बाजारावर देखील परिणाम झाला आणि त्यामुळे गेल्या 3 दिवसात सोन्याच्या दरात 2,700 रुपयांनी घसरण झाल्यानं ग्राहकांना काहीसा दिलासा मिळालाय। गोव्यामधील वास्को द गामा इथून बिहारमधील मुझफ्फरपूर इथे साप्ताहिक एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या रेल्वे गाडीला कल्याण, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी आणि सावंतवाडी इथे थांबा असल्यानं कोकणवासियांसाठी ही रेल्वे गाडी फायदेशीर ठरणार आहे। 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे निकाल यंदा कधी जाहीर होणार याबद्दल विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता आहे। गेल्या वर्षी 10वीचा निकाल मे अखेरीस लागला होता। यंदा 10वीचा निकाल हा 15 मे पूर्वीच जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। राज्यात 2005 पासून म्हणजे गेली 25 वर्ष बंद असलेली लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा, सहाय्यक अशा शिक्षकेतर पदांची भरती पुन्हा सुरू होणार आहे। त्यामुळे शिक्षकांवर सध्या असलेला शिक्षणेतर कामांचा भार हलका होण्याची शक्यता आहे। राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील इयत्ता 1ली ते 12वी मध्ये शिकत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांची UDAS+ आणि सरल पोर्टलमधील स्टुडंट पोर्टलवर आधार नोंदणी आवश्यक आहे। त्यामुळे शिक्षण विभागाकडून पुन्हा एकदा 14 एप्रिल 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणानं राज्यातील 1ली ते 9वीच्या वार्षिक परीक्षा आणि पॅट परीक्षा 8 ते 25 एप्रिल या कालावधीत घ्याव्यात असं स्पष्ट केलंय। यानंतर विरोध होऊन देखील परिषदेनं निर्णय न घेतल्यानं आता मंगळवारपासून शाळांना परीक्षा घ्याव्या लागणार आहेत। खासदार सुप्रिया सुळेंनी छत्रपती शिवाजीनगर येथील मेट्रो कार्यालयाला भेट दिली। सुप्रिया सुळेंनी प्रस्तावित कामाचा आढावा घेतला। मेट्रो प्रशासनाकडून सुप्रिया सुळेंनी संपूर्ण कामाची माहिती घेतली।
मुंबई महापालिकेचा आर्थिक डोलारा कोसळत असून तिजोरीमध्ये पैसे नसतानाही अर्थसंकल्पात सुमारे 2 लाख कोटी रुपयांची विकास कामं जाहीर केल्यानंतर आता ती पूर्ण करण्यासाठी मुदत ठेवींमधून 16,900 कोटींचं अंतर्गत कर्ज घेण्याची नामुष्की मुंबई महापालिकेवर ओढावली आहे. मुंबई महापालिकेनं 2024-25 सालासाठी पाठवलेला अंतर्गत कर्ज प्रस्ताव राज्य सरकारच्या नगरविकास विभागानं मंजूर केलाय.